हॅलो माय डिअर स्टुडंट्स, टॉपिक चालू आहे आपला करंट इलेक्ट्रिसिटी. आणि करंट इलेक्ट्रिसिटी आपण लास्टच्या लेक्चरमध्ये आपण कंटिन्युअसली काय घेतो बेटा, प्रॅक्टिस. आज पण आपण प्रॅक्टिस घेणार आहेत रिलेटेड टू दॅट कॉम्बिनेशन ऑफ रेझिस्टर. लास्टच्या व्हिडिओमध्ये आपण एक इम्पॉर्टंट पॉईंट घेतला, दॅट इज द सिमेट्रिकल क्वेश्चन्स टू फाइंड आउट द इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स. आणि त्याच्यामध्ये आपण मोस्ट ऑफ क्वेश्चन्स अँड व्हरायटी ऑल्सो घेतली आपण तिथे. आज पण आजच्या लेक्चरमध्ये पण आपण त्याच्या रिलेटेड सिमेट्री क्वेश्चन्सच सॉल्व करणार आहोत. तो चलिए शुरू कर देते हैं. द मोस्टली इंपॉर्टेंट दैट इज नथिंग बट फाइंड द इक्विवेलेंट रेजिस्टेंस बिटवीन ए एंड बी टर्मिनल. आता इथे व्यवस्थित पहा बेटा. सो दैट इज द फाइंड द इक्विवेलेंट रेजिस्टेंस बिटवीन ए अँड बी टर्मिनल. दॅट इज द ए टर्मिनल अँड दॅट इज द बी टर्मिनल. इथे जर आपण पाहिलं बेटा, तो ॲज इट इज अशाच डायग्राममध्ये, या डायग्राममध्ये जशाच तशा डायग्राममध्ये वी कॅनॉट यूज द सिरीज कॉम्बिनेशन और पॅरलल कॉम्बिनेशन. डायरेक्ट आपण या डायग्राममध्ये सिरीज कॉम्बिनेशन पॅरलल कॉम्बिनेशन यूज करू शकत नाहीत. सो दॅट इज हिअर. का बरं? कारण इथे जर पाहिलं बेटा, हे दोन्ही सिरीजमध्ये घेतलं तर इथे टर्मिनल आहे, हे दोन्ही पॅरललमध्ये घेतलं तर हे मध्ये येतो आहे. त्याच्यामुळे आपल्याला इथे काय करावं लागेल, वी हॅव टू कन्व्हर्ट दॅट कॉम्प्लिकेटेड डायग्राम इनटू द सिम्प्लिफाईड डायग्राम. आता या कॉम्प्लिकेटेड डायग्रामला आपल्याला सिम्प्लिफाईड डायग्राममध्ये डेव्हलप करायचं आहे. मग आता सिम्प्लिफाईड डायग्राममध्ये डेव्हलप करायचे तर आपल्याला सिमेट्री कन्सेप्ट वापरावी लागेल. आता इथे जर पाहिलं बेटा, यहाँ पे देख लो ठीक से, आर 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 सगळ्यांचे रेजिस्टन्स सेम आहेत. चलो मैं अभी यहाँ पे देखा क्या है, तो मी इथे एक सिमेट्री घेतो. दॅट सिमेट्री इज हियर. आणि ती सिमेट्री काय करतो आहे बघ इथे. सो दॅट इज हियर. मी इथे एक ॲक्सिस घेतो आहे. दॅट ॲक्सिस इज हियर. मी म्हटलं तर इथे रेड कलरच्या पेनने घेतो आहे. सो यहाँ पे देख लो. ओके, दॅट इज हियर द ॲक्सिस. हा ॲक्सिस घेतला मी, सिमेट्रिकल ॲक्सिस. ओके, आणि मी इथं हेडिंग पण टाकतो. व्हॉट इज दॅट ॲक्सिस ऑफ सिमेट्री. सो हे आहे ॲक्सिस ऑफ सिमेट्री. मोस्ट ऑफ स्टूडेंट्सला जर रेड पेनचं इम्प्रेशन असेल तो मैं यहाँ पे दूसरे कलर के पेन से लिखता हूँ. सो दैट इज कॉल्ड एज द एक्सिस ऑफ सिमेट्री. ओके बेटा, एक्सिस ऑफ सिमेट्री. चलो ये तो मान लिया. मग आता ॲक्सिस ऑफ सिमेट्री आहे, लेफ्ट पार्ट आणि राईट पार्ट हा मॅच होतो आहे, म्हणजे मिरर सिमेट्री कन्सिडर केली आहे. पण इम्पॉर्टंट पार्ट असा आला आहे की ज्यावेळेस आपण इथे सिमेट्री तयार करतो आहे तर ह्या सिमेट्रिकल ॲक्सिसमध्ये हा इथून एक जंक्शनमधून हा ॲक्सिस गेला आहे, पण इथे जर पाहिलं तर तो रेजिस्टरला बायसेक्ट करून गेला. सो इसका मतलब रेजिस्टर के बीचों बीच से गया है, ये रेजिस्टरच्या मधातून गेला. अभी क्या करेंगे बेटा, तो यहाँ पे देख लो. आता इथे आपल्याला कुठेही स्किप करायचं नाही. इन दॅट क्वेश्चन्स वी डोंट हॅव टू यूज दॅट ट्रिक फॉर द स्किप एनी रेजिस्टर. वाय? बिकॉज देअर इज नॉट द इक्विपोटेन्शियल, देअर इज सम एक्स्ट्रा पार्ट अँड दॅट इज नथिंग बट की हा ॲक्सिस जो आहे बेटा, हा जो ॲक्सिस आहे तो हा ॲक्सिस काय करतो बेटा, या रेजिस्टरला बायसेक्ट करतोय. आधा आधा कर दिया उसने, आधा आधा म्हणजे अर्धा टुकड़ा इकडे झाला, अर्धा टुकड़ा इकडे झाला. सो दैट इज नथिंग बट हम इसको बोलेंगे आर को हाफ कर दिया तो कितना हो जाएगा बेटा, R/2. मग हा R/2 रेजिस्टर आपल्याला इथे कनेक्ट करायचा, हा R/2 रेजिस्टर इथे कनेक्ट करायचा. मोस्टली आपण जर पाहिलं तर हाफ सर्किट आपण डेव्हलप करूया. या हाफ सर्किटचा जेवढा रेजिस्टन्स येईल हा रेजिस्टन्सच राईट साईडला मॅच होईल. आणि हा राईट साईड आणि लेफ्ट साईड ह्या दोघांचे रेजिस्टर हे कोणत्या कॉम्बिनेशनमध्ये येतील बेटा, सिरीज कॉम्बिनेशनमध्ये. आणि त्यावेळेस आपल्याला इथे काय डेव्हलप होणार आहे, इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स. सो कीप इट इन माइंड, लिसन केअरफुली वन्स अगेन. दॅट इज नथिंग बट या डायग्राममध्ये आपण डायरेक्टली सिरीज कॉम्बिनेशन पॅरलल कॉम्बिनेशन यूज करू शकत नाहीत. वी यूज हिअर, वी टेक द हेल्प ऑफ द सिमेट्री क्वेश्चन. आणि त्याच्यामध्ये आपण एक सिमेट्री तयार केली, पण गोंधळ असा झाला की हा ॲक्सिस ह्या रेजिस्टरला बायसेक्ट करून गेला. इसका मतलब रेजिस्टर आधा हो गया, आधा राइट साइड को, आधा लेफ्ट साइड को. और ये रेजिस्टर हमने इस जंक्शन के साथ जोड़ दिया. ओके, मग हा लेफ्ट साईडचा पार्ट आणि राईट साईडचा पार्ट हा सेम आहे. अगोदर आपण लेफ्ट साईडच्या पार्टचा रेजिस्टर काढूया आणि मग तेवढाच रेजिस्टर हा राईट साईडच्या पार्टला येईल. आणि लेफ्ट साईड आणि राईट साईड या दोन्हीला आपण कोणत्या कॉम्बिनेशनमध्ये घेऊया बेटा, सिरीज कॉम्बिनेशनमध्ये घेऊया. आणि मग आपल्याला काय मिळणार आहे, इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स. तो चलिए बेटा, यहाँ पे देख लो मैं डायग्राम कैसे निकाल रहा हूँ. सो दैट डायग्राम इज हियर. आणि ती डायग्राम कशी आहे जरा व्यवस्थित पहा. सो ये रेजिस्टर आहे, सो हा एक रेजिस्टर आहे, यहाँ पे भी एक रेजिस्टर आहे, ठीक आहे ना बेटा. आणि इथे जर पाहिलं आपण तर इथून एक तुटलेला रेजिस्टर आपण घेतला, सो लाइक दैट, आणि हा इथे जोडून टाकला. सो याचा रेजिस्टन्स किती आहे, R. इसका रेजिस्टन्स कितना है, R. इसका रेजिस्टन्स कितना है, R. तो इसका रेजिस्टन्स कितना है बेटा, R/2. और यहाँ पे देखा जाए तो ये टर्मिनल क्या आ गया, A. सो दॅट इज हियर. कसं काय,
हे बघ इथे ट्रायंगल जशाच तसं आहे, हा तोडला आहे आणि हा मी इथून तोडून इथे जोडला आहे. सो दॅट इज द r/2. हा सेम पार्ट कुठे झाला बेटा, लेफ्ट साइडला. तसाच सेम पार्ट कुठे येणार है बेटा, राइट साइड को भी आने वाला है. जैसे कि मैं यहाँ पे देखा जाए, अगर मैं राइट साइड को यूज़ करूँगा, आता मी इथे जर पाहिलं तर राइट साइडला जर मी इथे डेव्हलप करणार असेल तो यहाँ पे देख लो ठीक से, हा जर इथे यहाँ पे देख लो बेटा, हा झाला रेजिस्टर r/2. आता राईट साईडला डेव्हलप करताना इथे पण मला हा ट्रायंगल जशाच तसा आहे. सो दॅट इज हियर. देख लो बेटा, ये ट्रायंगल जशाच तसा आहे. हा टर्मिनल इकडे, टर्मिनल कोणता आहे बेटा, बी टर्मिनल. ओके बेटा. आणि इथे जर पाहिलं तर परत इथे एक हाफ रेजिस्टर आहे. सो लाईक दॅट. आणि हा इथे आहे, दॅट इज कॉल्ड ॲज द r/2. हा आहे r, इथे पण आहे r, यहाँ पे भी है r. सो देख लो बेटा, एक लेफ्ट साईडचा पार्ट आणि एक राईट साईडचा पार्ट आहे. आपण जेवढी इक्विवॅलंट रेजिस्टन्स, आता आपण इथे जर बघितलं तर ह्या लेफ्ट साईड पार्टचा जेवढा रेजिस्टन्स येणार आहे तेवढाच राईट साईडचा, लेफ्ट आणि राईटला कशी घेणार आहेत आपण, सिरीजमध्ये घेणार आहेत. तो मैं यहाँ पे क्या करूँगा बेटा, इसको निकाल देता हूँ. क्यों निकाल देता हूँ, दैट बिकम द कॉम्प्लिकेटेड फॉर अस. आणि मग परत आपण लास्टला त्याचा यूज करूया. सो देख लो बेटा, यहाँ पे देखा जाए तो जो मैं यहाँ पे बता रहा हूँ ठीक से देख लो, एकदम व्यवस्थित लक्ष दे. ठीक है, अभी यहाँ पे देख लो. सो दॅट इज हियर. आता इथे बघ r/2 अँड दॅट r कौन सा कॉम्बिनेशन है रे बेटा, पैरेलल कॉम्बिनेशन. सो दॅट इज हियर. मैं यहाँ पे लिखता हूँ पैरेलल कॉम्बिनेशन. सो दॅट इज द पॅरलल कॉम्बिनेशन. पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये त्यांचा पॅरलल रेजिस्टन्स इज इक्वल टू दोघांचं मल्टिप्लिकेशन. दोघांचं मल्टिप्लिकेशन, दॅट इज हियर. दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. पहिला कोण आहे बेटा, r, आणि हा दुसरा कोणता, r/2. आणि दोघांची काय होणार आहे बेटा, ॲडिशन. सो दॅट इज कॉल्ड ॲज द r/2. सो दैट इज़ हियर. क्या आएगा बेटा, यहाँ पे देखो r²/2 होल डिवाइडेड बाय एलसीएम कितना आएगा बेटा 2 एंड दैट बिकम 2r प्लस r, दैट इज अ 3r. दैट r and r गेट कैंसल, r and square गेट कैंसल. सो देयरफॉर r इज इक्वल टू, दैट इज हियर r/3. सो दॅट इज हियर. आता कळालं पाहिजे तुला, कधी पण एक हाफ रेजिस्टर आणि एक फुल रेजिस्टर पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये असेल तर त्याची व्हॅल्यू नेहमी किती घ्यायची, r/3. सो देख लो बेटा, ये r/3 आ गई. जैसे ही ये r/3 आ गया तो यहाँ पे मैं देख लो डायग्राम, मी परत ह्या डायग्रामला इथे काढतोय. मग मी परत इथे डायग्रामला काढतोय, काय करतोय, व्यवस्थित लक्ष दे बेटा. सो यहाँ पे देख लो, हा ट्रायंगल जशाच तसा यहाँ पे देख लो, और यहाँ पे देखो या दोघांचा मिळून इथे एक तयार झाला. याची व्हॅल्यू किती झाली बेटा, r/3. इसकी व्हॅल्यू कितनी है बेटा, r. इसकी व्हॅल्यू कितनी है, r. इथे बी टर्मिनल आहे का, नाही, कारण आपण फक्त कोणता पार्ट घेतोय, लेफ्ट साइड पार्ट ले रहे हम. दैट इज वी हैव टू कंसिडर ओनली दैट लेफ्ट साइड पार्ट. अभी यहाँ पे देख लो बेटा, दैट इज हियर. दैट पार्ट एंड दैट पार्ट, ये कौन सा कॉम्बिनेशन है बेटा, दैट इज कॉल्ड एज द सीरीज कॉम्बिनेशन. ये कौन सा कॉम्बिनेशन है, सीरीज कॉम्बिनेशन. सीरीज कॉम्बिनेशन में दोनों की क्या होगी बेटा, एडिशन होगी. जैसे दोनों की एडिशन होगी तो कितनी होगी, r प्लस r/3. सो दैट हियर द एलसीएम इज 3r प्लस r, दैट इज 4r/3. आता हा 4r/3 परत इथे पाहूया आपण. यहाँ पे देख लो बेटा, परत आपण इथे जाऊया. मग परत आता इथे एक नवीन रेजिस्टर आला जो आपण इथे घेतला, दॅट इज हियर. त्याची व्हॅल्यू किती आहे, 4r/3. ओके. आणि इथे हा रेजिस्टर आहे. सो दॅट इज हियर. आणि तो इथे या साईडला टर्मिनल आहे ए. आता हे दोन, याचं व्हॅल्यू किती आहे बेटा, r. तो यहाँ पे देख लो, आता हे दोन्ही कसे आहेत, पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये, दे आर इन पॅरलल. तो यहाँ पे देख लो बेटा, हे दोन्ही पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये, तो इनकी व्हॅल्यू पॅरलल आहे. तो हम यहाँ पे क्या लेंगे, दोघांचं मल्टिप्लिकेशन किती येईल रे बेटा, 4r/3 इंटू r, आणि दोघांची ॲडिशन. सो दॅट इज हियर 4r/3 प्लस r. सो दॅट इज हियर. क्या आएगा, देख लो बेटा, 4r²/3 होल डिवाइडेड बाय एलसीएम कितना आएगा बेटा, 3. 4r प्लस 3r, दैट इज कॉल्ड एज द 7r/3. सो दैट 3 and 3 गेट कैंसल, r and square गेट कैंसल. आंसर कितना आएगा, सो दैट इज हियर 4r/7. दैट इज नॉट आवर आंसर. ही झाली लेफ्ट साइड, दैट इज आवर लेफ्ट साइड. जितनी लेफ्ट साइड है उतनी ही क्या आएगी बेटा, राइट साइड आएगी. तो यहाँ पे देख लो, मग फायनल आन्सर काय होईल ते कळण्यासाठी आपल्याला ये देखो, दैट इज अ लेफ्ट हँड साइड, LHS लेफ्ट हँड साइड. आणि इथे जर पाहिलं तर दॅट इज कॉल्ड ॲज द राईट हँड साइड. हा आहे RHS लेफ्ट हँड साइड अँड राइट हँड साइड. कोणत्या कॉम्बिनेशनमध्ये, सीरीज. यहाँ पे टर्मिनल क्या आएगा बेटा, A. यहाँ पे टर्मिनल क्या आएगा, B. इसकी व्हॅल्यू किती आहे, सो दॅट इज कॉल्ड ॲज द 4/7. ओके. याची पण व्हॅल्यू किती आहे, 4r/7.
ये दोनों कसे तर बेटा सीरीज में दोनों की क्या होगी एडिशन, सो दैट इज कॉल्ड 4r/7 प्लस 4r/7, एलसीएम कितना आएगा बेटा 7, ओके, और ऊपर 4r प्लस 4r कितना आएगा बेटा 8r/7, दैट इज द आन्सर. आन्सर कितना आएगा 8r/7. आता याच्यामध्ये जर पाहिलं बेटा तर हा क्वेश्चन सॉल्व करताना याची मेथड इज व्हेरी इम्पॉर्टंट. याची मेथड इम्पॉर्टंट आहे. याची जर बघितलं हां कैलकुलेशंसमध्ये थोडासा 19-20 हो जाएगा तो ये आपको समझ में आना चाहिए, दैट इज नॉट इम्पॉर्टंट. द इम्पॉर्टंट पार्ट इज ओनली दैट की वी हॅव टू फॉलो सच अ मेथड फॉर सच अ क्वेश्चन्स. अशा क्वेश्चनसाठी अशी मेथड इथे फॉलो करायची हे आपल्याला कळालं पाहिजे. तो जैसे मैंने यहाँ पे ले लिया. चला आता आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. व्हॉट इज दॅट नेक्स्ट क्वेश्चन. यू मस्ट हॅव टू नोट केअरफुली अँड नीट इन युअर नोटबुक. तुमच्या नोटबुकमध्ये एकदम केअरफुली सिस्टमॅटिक लिहायचं आहे. चलो बेटा हम अभी नेक्स्ट क्वेश्चन की तरफ जाएंगे. व्हाट इज दैट नेक्स्ट क्वेश्चन. तो चलो अभी नेक्स्ट क्वेश्चन की तरफ जाएंगे. व्हाट इज दैट नेक्स्ट क्वेश्चन. तो नेक्स्ट क्वेश्चन इज हियर. आणि तो नेक्स्ट क्वेश्चन काय आहे जरा व्यवस्थित पहा. दैट नेक्स्ट क्वेश्चन इज फाइंड द इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स बिटवीन ए अँड बी. परत इथे ए आहे आणि इथे बी आहे आणि इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स सब आर 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 है क्या नहीं है बेटा, है. इथे जर पाहिलं तर डायरेक्टली आपण सिरीज कॉम्बिनेशन पॅरलल कॉम्बिनेशन यूज कर सकते हो क्या नहीं. मग आपण याला सिम्प्लिफाइडमध्ये जाऊया. परत आपण इथे सिमेट्रीची कन्सेप्ट यूज करूया. क्या करेंगे बेटा, यहाँ पे देख लो. चलो मैं यहाँ पे रेड कलर का पेन लेता हूँ, ठीक है. सो इथे काय करतो मी, दॅट इज द ॲक्सिस. ये देख लो बेटा हा ॲक्सिस आहे, असाच इथे आला. सो आणि याला आपण काय म्हणू शकतो, दॅट इज कॉल्ड ॲज द ॲक्सिस ऑफ सिमेट्री. ॲक्सिस ऑफ काय रे बेटा, सिमेट्री आहे. आता इथे जर पाहिलं आपण तर इथे पण मोस्टली बघा कुठलाही रेजिस्टर हा स्किप करता येत नाही. स्किप कधी करायचा किंवा एखादा कट कधी करायचा हे आपण जेवढी जास्त प्रॅक्टिस करू तेवढं आपलं माइंड डेव्हलप होईल. तो ठीक है ना बेटा. तो यहाँ पे देख लो, मैंने इसको यहाँ पे देख लो ऐसा ये सिमेट्री ले लिया. याला बायसेट केलं, याला बायसेट केलं. याची व्हॅल्यू r/2. याची व्हॅल्यू किती आहे बेटा r/2. एक लेफ्ट हँड साइड झाला, एक राइट हँड साइड. आता आपण काय करूया, लेफ्ट हँड साइडची व्हॅल्यू काढूया. जितनी व्हॅल्यू लेफ्ट हँड साइड की होगी उतनी ही व्हॅल्यू किसकी होगी बेटा, राइट हँड साइड की होगी. वो दोनों लेफ्ट हँड साइड और राइट हँड साइड कौन से कॉम्बिनेशन में है, सिरीज कॉम्बिनेशन. आणि ह्या दोघांच्या व्हॅल्यूची काय करायची आपण, ॲडिशन करायची आहे. सो ठीक आहे बेटा, एकदम फ्लुएंटली एकदम सिस्टमॅटिक प्लॅनिंगने सांगतोय, काही घाई नाही, गडबड नाही, काही नाही. टॉपिक इंपॉर्टंट है. तो यहाँ पे देख लो बेटा, सिंपल सी बात है. मैं यहाँ पे कन्वर्ट करता हूँ. क्या करता हूँ, सो दैट इज हियर. हा रेजिस्टर इथे आहे जशाच तसा. चलो मैंने यहाँ पे ले लिया. परत आपण जर पाहिलं, सो हा इथे रेजिस्टर आहे, हा इथे आहे. या साईडला इथे जर बघितलं तर दॅट इज कॉल्ड ॲज द टर्मिनल ए. ओके, हा तोडला आहे आपण. तो यहाँ पे देखो ये जो तोड़ दिया है, सो दैट इज हियर. आणि हा परत इकडे कनेक्ट केला. आणि इथून जर बघितला तर हा तोडला आपण आणि परत इकडे कनेक्ट केला. याची व्हॅल्यू किती आहे, हाफ झाली r/2. याची व्हॅल्यू किती आहे r/2. याची व्हॅल्यू किती आहे r. याची व्हॅल्यू किती आहे r. याची व्हॅल्यू किती आहे r. सो आर यू गेटिंग माय पॉईंट. ही कुठली साईड झाली, लेफ्ट हँड साईड. अशीच सेम मिरर इमेज त्याची इकडे मिरर इमेज आएगी, दॅट इज कॉल्ड ॲज द राईट हँड साईड. जेवढी लेफ्ट हँड साईडची व्हॅल्यू आहे तेवढीच राईट हँड साईड. आणि दोघांना परत सिरीजमध्ये घ्यायचं आहे. देख लो बेटा, अभी हम यहाँ पे देख लो, यहाँ पे देख लो, हे दोन्ही कोणत्या कॉम्बिनेशनमध्ये आहेत, दे आर इन पॅरलल कॉम्बिनेशन. हे दोन्ही पण कोणत्या कॉम्बिनेशनमध्ये आहेत, पॅरलल कॉम्बिनेशन. आपण आत्ताच घेतलं होतं बेटा, एक फुल रेजिस्टर आणि एक हाफ रेजिस्टर पॅरललमध्ये असेल तर त्यांची व्हॅल्यू काय येते, r/3. कशी येते वाटलं तर इथे बघूया आपण. काय करूया, दोघांचं मल्टिप्लिकेशन r × r/2 अपॉन दोघांचे ॲडिशन r + r/2. सो दॅट बिकम, इथे व्हॅल्यू जर पाहिली तर काय येईल रे बेटा, r² अपॉन एलसीएम कितना आएगा 2, 2r + r, दैट इज कॉल्ड एज द 3r. 2 and 2 गेट कॅन्सल, r and square गेट कॅन्सल, दॅट आन्सर बिकम द r/3. सो इथे पण बघ r + r/2 दॅट बिकम द r/3. सो मग डायग्राम कशी बनणार है, सो लुक एट हियर बेटा. तो यहाँ पे देख लो डायग्राम कैसे बनेगी. तो यहाँ पे डायग्राम कैसे बनेगी मैं यहाँ पे बताता हूँ. सो लुक एट हियर. तो इथे बघ, इथे नेक्स्ट डायग्रामकडे जाऊया आपण. सो दॅट इज हियर. हा रेजिस्टर आहे, हा रेजिस्टर आहे. या दोघांचा मिळून जर पाहिला अपन, इन दोनों का मिला के मेरे को एक बन गया. सो दैट इज़ हियर. आणि हा बघ, या दोघांचा मिळून इथे कनेक्ट है, या दोघांचा मिळून इथे कनेक्ट है. तो यहाँ से मैंने यहाँ पे ले लिया. सो लाइक दैट. हे इथे रिलेशन है. यहाँ पे देख लो ठीक से, इथे एकच रेजिस्टर है. सो दैट इज़ द इम्पॉर्टंट कि यहाँ पे देखो एक ही रेजिस्टर है. सो लाइक दैट अशी डायग्राम आपली तयार होईल. सो यहाँ पे देख लो ठीक से. सो
याची व्हॅल्यू किती आली आहे? सो दॅट टर्मिनल इज हियर, दॅट टर्मिनल इज ए. याची व्हॅल्यू किती आहे बेटा? आर है. याची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला? दॅट इज कॉल्ड एज द r/3. इसकी वैल्यू कितनी है बेटा? r/3. और ये कितना है? r. अभी यहाँ पे देख लो, परत एकदा व्यवस्थित लक्ष दे. सो दॅट r/3 अँड दॅट r/3, ओके, r/3 अँड दॅट r/3 ॲडिशन, आणि म्हणजेच काय येईल बेटा? सो दॅट इज हियर r/3 प्लस r/3, एलसीएम कितना आएगा बेटा? 3, और ऊपर r प्लस r कितना आएगा बेटा? 2r/3. तो यहाँ पे देख लो हा 2r/3 आहे. परत आपण इथे डायग्राम घेऊया. कशी येणार आहे डायग्राम? देख लो बेटा, यहाँ पे देख लो, दॅट इज द रेजिस्टर. यहाँ पे देख लो, हा रेजिस्टर किती आहे बेटा? r. यहाँ पे देख लो, आता अजून एक इकडे नवीन रेजिस्टर आहे, आत्ता आपण शोधून काढला. हा टर्मिनल या साईडला जर बघितला ए आहे. याची व्हॅल्यू किती मिळाली बेटा? 2r/3. सो दॅट इज हियर. मग आता 2r/3 अँड 2r/3 अँड दॅट r कोणत्या कॉम्बिनेशनमध्ये आहेत बेटा? पैरेलल कॉम्बिनेशन. ये दोनों देख लो, ये दोनों पैरेलल, ये दोनों पैरेलल, फिर बाद में ये दोनों सीरीज. हे सीरीज झाल्यानंतर हा याच्याबरोबर कसा आहे? पैरेलल. तो यहाँ पे देखो कैसे आएगा? दोनों का मल्टीप्लिकेशन r इंटू 2r/3 डिवाइडेड बाय दोनों की एडिशन r प्लस 2r/3. सो दैट बिकम 2r² 3 होल डिवाइडेड बाय एलसीएम कितना आएगा बेटा? 3. तो ये कितना आएगा? 3r प्लस 2r, दैट इज कॉल्ड एज द 5r. r एंड r गेट, सो 3 and 3 गेट कैंसल, r एंड स्क्वेअर गेट कैंसल. दैट आन्सर इथे काय येईल रे बेटा? 2r/5. आता 2r/5 ही व्हॅल्यू कुठली आली बेटा? एवढ्या लेफ्ट साईडची आली आहे. जितना लेफ्ट साइड है उतना ही क्या आएगा बेटा? तेवढाच राईट साईड येईल. तर इथे जर पाहिलं आपण, तो यहाँ पे देख लो, दॅट इज द इम्पॉर्टंट. आणि मग इथे कळालं पाहिजे आपल्याला. तो यहाँ पे देख लो डायग्राम कैसे बनेगी. हे घेतलं मी LHS लेफ्ट हँड साईड, आणि इथे जर पाहिलं तो यहाँ पे देख लो बेटा RHS राइट हैंड साइड. इथे टर्मिनल कौन सा है? ए. यहाँ पे टर्मिनल कौन सा है बेटा? बी. याची व्हॅल्यू किती दिली आहे? 2r/5. तो इसकी भी वैल्यू कितनी है? 2r/5. यांची सीरीज कॉम्बिनेशन. सो दैट इज हियर 2r/5 प्लस 2r/5. तो यहाँ पे देख लो एलसीएम कितना आ गया? 5. 2r प्लस 2r, दैट इज कॉल्ड एज द 4r. सो आंसर इज द 4r/5. दैट इज आवर आंसर. समजलं? एकदम सिस्टमॅटिक प्लॅनिंग में जो भी करोगे परफेक्ट करोगे. सगळं जे काही करणार ते एकदम परफेक्टच करणार. सो हे आपल्याला इथे समजलं पाहिजे. चलो अभी हम आगे जाएंगे. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. व्हॉट इज दॅट नेक्स्ट क्वेश्चन? अरे बाप रे, यहाँ पे देख लो बेटा, क्वेश्चन में डायग्राम कितनी कॉम्प्लिकेटेड है. मी तर तुम्हाला सांगेल की जेवढी कॉम्प्लिकेटेड डायग्राम रहेगी ना बेटा, उतना आसान क्वेश्चन रहेगा. परत इथे बघ बेटा, सगळे रेजिस्टर आर 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 है की नाही आहे? आहेत. ओके, आता आपण इथे सिमेट्री घेऊया. आता इथे सिमेट्री घेताना मी ॲक्सिस असा घेतो. सो लाईक दॅट, हा ॲक्सिस घेतो. या ॲक्सिसला आपण काय म्हणूया? सो दॅट इज कॉल्ड ॲज द ॲक्सिस ऑफ सिमेट्री. ये क्या है बेटा? एक्सिस ऑफ सिमेट्री. आता इथे व्यवस्थित पहा बेटा, इसको भी बायसेट किया, इसको भी बायसेट किया. जितना लेफ्ट साईडची व्हॅल्यू येईल तेवढीच व्हॅल्यू कुणाची येईल बेटा? राईट साईडची. आणि दोघं कोणत्या कॉम्बिनेशनमध्ये असेल? सिरीज कॉम्बिनेशनमध्ये होगे. तो यहाँ पे देख लो, व्यवस्थित लक्ष दे, एकदम सिस्टमॅटिक. तो चलो अभी मैं यहाँ पे डायग्राम निकालता हूँ. काय डायग्राम तयार होईल बघ बेटा. सो सिंपल आहे. इथे जर पाहिलं, हे ए रेजिस्टर, यहाँ पे देख लो, यहाँ पे इथे एक रेजिस्टर है. चलो यहाँ पे एक रेजिस्टर दे दिया है. ओके, हे इथे आहे. सो लाईक दॅट. हे दोन ट्रायंगल झाले. हा हाफ आणि हा हाफ. हा हाफ तोडला आपण, इथे ठेवला यहाँ पे. हा हाफ तोडला आपण, हाफ तोडून बाहेर आला. सो यहाँ पे ये हाफ है r/2, ये भी हाफ है बेटा, कितना है? r/2. ये कितना है बेटा? r. ये भी कितना है? 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 r. इथे जर बघितलं तर टर्मिनल, त्याचं नाव काय आहे बेटा? ए. दॅट इज द ए. ओके, आता आपण हे लेफ्ट हँड साईड घेतली. ॲज इट इज कोणती साईड येणार आहे बेटा? राईट हँड साईड येणार आहे. इतका भारी टॉपिक करून देतोय ना प्रत्येक टॉपिक. फक्त कंसिस्टन्सी इज व्हेरी इंपॉर्टंट. हा, तो यहाँ पे देख लो बेटा, यहाँ पे देख लो. अभी मैं यहाँ पे देता हूँ. हे बघ इथे r प्लस r/2 कौन सा कॉम्बिनेशन है बेटा? पैरेलल. r प्लस r/2 कौन सा कॉम्बिनेशन है? पैरेलल. आपल्याला माहिती आहे r प्लस r/2 ये पैरेललमध्ये असेल तर व्हॅल्यू किती येते बेटा? r/3. यहाँ पे भी वैल्यू कितनी आएगी? r/3 आएगी या नहीं आएगी? आएगी, येणारच आहे ते. आता हे रिलेशन्स आपल्याला इथे कळाले पाहिजेत. व्हॉट इज दॅट इम्पॉर्टंट पार्ट इज हियर. आता परत आपण इथे एक डायग्राम बनवूया. सो क्या बनेगी डायग्राम? देख लो बेटा, द डायग्राम इज सच अ डायग्राम. काय होईल इथे? यहाँ पे देख लो, हा टर्मिनल इथे घेतोय मी ए. सो इथे जर पाहिला दॅट रेजिस्टर, इथे पाहिला, सो दॅट रेजिस्टर,
इथे हा रेजिस्टर, ह्या दोघांचा मिळून इथे एक रेजिस्टर आला, इन दोनों का मिलके यहाँ पे, याची व्हॅल्यू किती आहे R/3, याची व्हॅल्यू किती आहे R/3, हे किती आहे R, हे किती आहे R, आणि हे पण किती आहे R. आता इथे बघ, इथे काय करायचं सर, यहाँ पे और दिमाग लगाएंगे. काय करणार आपण, सो दॅट इज़ नथिंग बट हा जो पार्ट है बेटा, यहाँ पे देख लो मैं अलग कलर के पेन से नेला आणि यहाँ पे लिख रहा हूँ, तो इथे बघ हा जो पार्ट आहे एवढा, हा कोणता कॉम्बिनेशन आहे रे बेटा, सिरीज कॉम्बिनेशन. सिरीज कॉम्बिनेशन आता आपल्याला इथे कळालं पाहिजे. सो दॅट इज कॉल्ड R + R/3. LCM कितना आएगा बेटा, सो दॅट इज हियर 3R + R, दॅट इज 4R/3. याची व्हॅल्यू पण किती येईल बेटा, 4R/3 आएगी या नहीं आएगी, आएगी, येणारच. आता आपण पुढे जाऊया. यहाँ पे देख लो बेटा डायग्राम, मैं इथे डायग्राम काढतो. कैसे डायग्राम मिलेगी देख लो. इथे पाहिलं तर हा आपला टर्मिनल आहे, सो दॅट टर्मिनल इज ए टर्मिनल. ओके, याच्या पुढे जर पाहिलं हा रेजिस्टर है, फिर बाद में यहाँ से हे इथे घेतलं आपण, सो लाईक दॅट हे असं घेतलं, याला सपोज केलं आपण की हा बी टर्मिनल, ॲक्च्युली बी टर्मिनल पलीकडे आहे. तर हे वरची व्हॅल्यू किती आली बेटा, सो दॅट व्हॅल्यू इज 4R/3, दॅट इज R, आणि हे किती आहे बेटा 4R/3. परत आपल्याला कळायला पाहिजे की ये जो है तीनों कौन से कॉम्बिनेशन में है बेटा, पैरेलल कॉम्बिनेशन. कोणतं कॉम्बिनेशन आहे, पॅरलल. आता हे पॅरलल कॉम्बिनेशन आहे, तो 1/RP इज इक्वल टू 1/, सो देख लो बेटा 1/4R/3 प्लस 1/R प्लस 1/4R/3. यहाँ पे देख लो ये नीचे का 3 किधर जाएगा, ऊपर 3/4R प्लस 1/R प्लस 3/4R. एलसीएम कितना लेंगे बेटा, सो दैट इज़ हियर 4R. ये कितना आएगा 3 प्लस ये कितना आएगा 4 प्लस ये कितना आएगा 3, सो 3 कितनी आएगी बेटा 6 प्लस 4 दैट इज़ हियर 10, सो दैट इज़ हियर 10/4R, सो दैट इज़ हियर 5 है. ये कितना है 2 है, याला उल्टा करावं लागेल. सो दैट इज़ हियर RP इज इक्वल टू कितना आएगा बेटा, सो दैट इज़ कॉल्ड एज द 2R/5. 2R/5 दैट इज़ नॉट द आंसर, दैट इज़ द लेफ्ट साइड वैल्यू. आता ही लेफ्ट साइड वैल्यू है, यहाँ पे देख लो. अभी मैं राइट साइड वैल्यू और लेफ्ट साइड वैल्यू दोन्ही मॅच करूया आपण. सो इथे जर पाहिलं आपण, यहाँ पे देख लो बेटा ठीक से, हे इथे आहे. सो दॅट इज कॉल्ड एज द LHS अँड दॅट इज कॉल्ड एज द RHS. ओके, याची व्हॅल्यू किती आहे 2R/5. याची व्हॅल्यू किती आहे बेटा 2R/5. हा टर्मिनल कौन सा है A, ये टर्मिनल कौन सा है बेटा B, दोनों का सीरीज है. एडिशन करेंगे 2R/5 प्लस 2R/5, सो दैट बिकम द LCM 5, 2R प्लस 2R दैट इज द 4R. सो आंसर इज द 4R/5, सो दैट इज हियर. समजलं आपल्याला. अभी यहाँ पे देख लो, इतना बड़ा क्वेश्चन है, पण हा MCQ मधून आला तर यू हॅव टू सॉल्व विदिन द मिनिट और विदिन द 1.5 मिनिट. आणि त्यावेळेस आपल्यासाठी प्रॅक्टिस, मी तुम्हाला आठवत असेल टॉपिक ज्यावेळेस स्टार्ट केला होता, या टॉपिकमधले MCQ सॉल्व करण्यासाठी टाईम कन्झ्युमिंग आहे, लेंदी MCQ आहे, लेंदी क्वेश्चन्स आहेत. त्याच्यासाठी प्रॅक्टिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. करंट इलेक्ट्रिसिटीला जास्तीत जास्त प्रॅक्टिस पाहिजे, हे सगळ्यात ठेवायचं. आपण तर प्रत्येक क्वेश्चनला आपण प्रॅक्टिस कंटिन्युअसली घेतोय. तो यहाँ पे देख लो बेटा, ये क्वेश्चन तो मैंने यहाँ पे कर लिया. आता आपण पुढे जाऊया. वी विल टर्न टुवर्ड्स दॅट नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज दॅट नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन इज हियर. व्हॉट इज दॅट नेक्स्ट क्वेश्चन, सो रीड केअरफुली. काय आहे क्वेश्चन पहा नीट. फाइंड द इक्विवलेंट रेजिस्टन्स बिटवीन A अँड B. आता A आणि B मधला काय काढायचा, इक्विवलेंट रेजिस्टन्स. आता ज्यावेळेस इक्विवलेंट रेजिस्टन्स काढतात, आता स्टुडंट काय करणार, सर इथून सिमेट्री घ्या. बेटा जर इथून सिमेट्री घेतली तर इक्विपोटेन्शियलने हा उडून जाईल. ओके, परत हे दोन्ही सिरीजमध्ये होईल, परत गोंधळ होईल. ओके, तर त्याच्यामुळे आपण जर पाहिलं तर इथे आपण मिरर सिमेट्री नाही घ्यायची, आपण इथं फोल्डिंग सिमेट्री घेऊया. मिरर सिमेट्री म्हणजे काय असतं, लेफ्ट साईडला A टर्मिनल असतो, राईट साईडला B, अपोजिट साईडला 2 टर्मिनल असतात. पण इथे आपण जर पाहिलं तर असं केलं तर थोडं गोंधळून जाताल. तो इसके लिए मैं यहाँ पे देख लो एक्सिस कैसे ले रहा हूँ बेटा, दैट इज द एक्सिस. हा एक्सिस आहे आणि याला आपण कोणती सिमेट्री म्हणूया, फोल्डिंग सिमेट्री. सो लाईक दॅट, अशी फोल्ड केलं आपण, तो दॅट इज द फोल्डिंग सिमेट्री. मग फोल्डिंग सिमेट्री आहे, हा पॉईंट आणि हा पॉईंट एकमेकांवरती भेटणार बेटा. हा पॉईंट आणि हा पॉईंट एकमेकांवरती येणार, हा पॉईंट आणि हा पॉईंट एकमेकांवरती येणार आहे. यहाँ पे देख लो बेटा, सो दॅट इज हियर. इथे जर पाहिलं आपण तर मोस्टली याचा आणि याचा पोटेन्शियल सेम आहे, त्याच्यामुळे करंट फ्लो होणार नाही. तर हा पार्ट जो आहे, परत इथे बघा हा पार्ट आहे आणि हा पार्ट आहे, हे तिन्ही पार्ट जो आहे रेझिस्टर,
यांना आपल्याला काय करावं लागेल बेटा, स्किप करना पडेगा. सो दॅट इज युअर स्किप. आता काही जण म्हणतील सर कसं लक्षात ठेवायचं, कुठली सिमेट्री, काय कन्सेप्ट वापरायची. जेवढा जास्त प्रैक्टिस करूया तो अपना सेंस डेवलप हो जाएगा की कसं सॉल्व करतोय आणि काय करतोय. तो यहाँ पे देख लो बेटा, इनको हटा दिया मैंने. मी जर इथे अशी मिरर सिमेट्री घेतली असती तर ये हट जाता था, परत हे दोघं जण आले असते. दॅट बिकम द कॉम्प्लिकेटेड. आन्सर आला असतं पण फार वेळ लागला असता. 2 ते 3 MCQचा क्वेश्चनचा टाइम एका क्वेश्चनने घेतला असता. तो ठीक है बेटा. तो चलो अभी यहाँ पे देख लो. अभी मैं इसको डेवलप करूँगा. कसा डेवलप करतोय, लुक ॲट हियर बेटा. डायग्राम कशी बनणार आहे. सो दॅट डायग्राम बिकम, हा रेजिस्टर, ये रेजिस्टर, ये रेजिस्टर, इथे पण रेजिस्टर, ये रेजिस्टर, ये रेजिस्टर. यहाँ पे देख लो बेटा 1 2 3 4. ओके, ये रेजिस्टर, ये रेजिस्टर. आणि इथे जर पाहिलं बेटा तो इथे कोणता टर्मिनल है, बी. और यहाँ पे देख लो ये टर्मिनल कौन सा है, ये. सो याचा व्हॅल्यू आर, याची व्हॅल्यू आर, याची व्हॅल्यू आर, याची व्हॅल्यू आर, इसकी वैल्यू आर, इसकी वैल्यू आर, इसकी वैल्यू आर, इसकी वैल्यू आर. ठीक है. सो दॅट इज हियर. मग इथे जर पाहिलं तर ये देख लो बेटा, ये 4 लोग कोणत्या कॉम्बिनेशनमध्ये आहे, दे आर इन सिरीज आर प्लस आर प्लस आर. दॅट बिकम कितना आएगा बेटा, 4R. आता इथे बघ, सो दॅट इज हियर आर प्लस आर प्लस आर. सो दॅट इज ऑल्सो बिकम, ये कितना आएगा बेटा, सो दॅट इज ऑल्सो, दॅट इज द 4R. हे पण 4R, हे पण 4R. यहाँ पे देख लो. आता मी पुढे जातो, डायग्राम बनवतो. सो दॅट बिकम दॅट डायग्राम. आणि ही डायग्राम कशी बनणार आहे बघ. ये डायग्राम कैसे बनेगी. सो दैट डायग्राम इज हियर. या साइडला एक रेजिस्टर येईल. चलो मान लिया इस साइड पे एक रेजिस्टर आएगा. इधर टर्मिनल आहे कोणता, बी आहे. इथे टर्मिनल कोणता आहे बेटा, ए. याची व्हॅल्यू किती आहे, 4R. याची व्हॅल्यू किती आहे बेटा, 4R. आणि हे कोणत्या कॉम्बिनेशनमध्ये, पॅरलल. आणि आपल्याला माहीत पाहिजे जर 2 सेम रेजिस्टर पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये असेल तर त्यांचा इक्विव्हॅलंट हा किती असतो बेटा, हा 4R और 4R. यांचा इक्विव्हॅलंट जो आहे, सो दॅट इज कॉल्ड ॲज द आर इक्विव्हॅलंट, 4R प्लस. सो दॅट इज हियर 4R अँड 4R, दॅट इज हाफ. किती येईल बेटा, 2R. दॅट इज इट्स आन्सर. हे त्याचं काय झालं बेटा, आन्सर झालं. कॉन्सन्ट्रेशन फार महत्त्वाचं आहे, कारण कॅल्क्युलेशनसाठी थोडा भी कॉन्सन्ट्रेशन लूज हो गया तो परत काय होणार आहे बेटा, इधरचं तिकडचं प्लसचं माइनस, माइनसचं प्लस, न्यूमिनेटर डिनोमिनेटर कुछ ना कुछ हो जाएगा, गलती होके गलत हो जाएगा, निगेटिव मार्किंग हो जाएगी. ठीक है बेटा. तो मैंने ये बता दिया. आता वी विल टर्न टुवर्ड्स द नेक्स्ट क्वेश्चन. आपण काय करूया बेटा, नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. व्हॉट इज दॅट नेक्स्ट क्वेश्चन. सो देख लो बेटा, अरे बाप रे, यहाँ पे देख लो और डेंजर डेंजर डायग्राम आ रही है. सो इथे जर पाहिलं, चलो मैं रेड पे नहीं रख देता हूँ. हाँ, फाइंड द इक्विवेलेंट रेजिस्टन्स बिटवीन ए आणि बी. आता इथे जर पाहिलं ए अँड बी, आपको आदत क्या लगी आहे, इथे ए असतं, इथं बी असतं आणि आपण डायरेक्ट लगेच सिमेट्री घेतो. पण इथे गोंधळ काय आहे की इथे ए आहे आणि इथे बी आहे. गोंधळ होईल, गोंधळ. मग आपण जर पाहिलं तर आपल्याला सिमेट्री घ्यायची आहे. ठीक आहे, आपण हा ॲक्सिस घेतला, दॅट इज द ॲक्सिस ऑफ सिमेट्री. आता ही कोणती सिमेट्री आहे, दॅट इज नॉट द मिरर सिमेट्री. ही कोणती सिमेट्री आहे बेटा, फोल्डिंग सिमेट्री. कसं काय, याला फोल्ड केलं याच्यावरती. ज्यावेळेस आपण याला फोल्ड केलं याच्यावरती त्यावेळेस हा पॉईंट आणि हा पॉईंट हा एकमेकांवरती येईल. तर या दोघांचं यहाँ पे देख लो, मैं यहाँ पे बता रहा हूँ. हा पॉईंट याला फोल्ड केला तर हा याच्यावरती येईल. याचा अर्थ दोघांचं पोटेन्शियल सेम आहे, म्हणून याला उडवून टाका. परत हा पॉईंट आणि हा पॉईंट एकमेकांवरती येतील, जंक्शन, दॅट इज कॉल्ड ॲज द जंक्शन. हा जंक्शन आणि हा जंक्शन एकमेकांवरती येईल, पोटेंशियल सेम है, इसको भी उड़ा दो. सो दैट बिकम दैट, दोनों को स्किप कर दिया मैंने. जर मी या दोघांना स्किप केला, सो दॅट इज हियर. अगर मैंने इनको स्किप कर दिया तर मग काय होईल बघा बरं. आपण काय केलं, याला स्किप करता येत नाही. व्हाय, कारण हे फोल्डिंग सिमेट्री यूज करतोय आपण. फोल्डिंग सिमेट्रीमध्ये मोस्टली ज्या जंक्शनवर ज्या जंक्शन येतो किंवा ज्या पॉईंटवर तो पॉईंट येतो तर समजायचं त्यांचं पोटेन्शियल काय आहे बेटा, सेम पोटेन्शियल इज देअर. ओके, आता आपण याची डायग्राम कशी तयार होईल देख लो बेटा. यहाँ पे देख लो जलवा डायग्राम तयार होने वाली. सो दॅट इज हियर. हे इथे येईल. सो फिर बाद में हा असा जाईल, ये ऐसा आएगा. ठीक है बेटा. परत आपण जर पाहिलं, यहाँ पे देख लो, हे इथे येईल, ये इथे येईल. ठीक है. फिर बाद में ये ऐसे, हे असं, इथले आणि इथले दोघं आपण उडवून टाकले.
सो यहाँ पे देख लो प्रत्येकाची व्हॅल्यू किती आहे. आता इथे बघ गोंधळ नको व्हायला, कुठले 1 ओहम आहेत आणि कुठले 2 ओहम आहेत हे तुला कळालं पाहिजे. दॅट इज कॉल्ड ॲज द 1 ओहम. हे किती आहे 2 ओहम. हे किती आहे 1 ओहम. हे किती आहे 2 ओहम. ये कितना है बेटा, ये भी 2 ओहम. ओके, हा पण किती आहे 2 ओहम and that is the 1 ohm. So that is here देख लो 2 ohm 2 ohm 1 ohm 1 ohm 2 ohm 2 ohm 1 ohm. ओके, आता अपन याला सॉल्व करूया. कैसे करेंगे, यहाँ पे देख लो बेटा. आता काही स्टूडेंट इन दोनों को पैरेलल लेंगे. गलत बेटा, इथे जर पाहिलं ठीक से देख लो. हे एवढं जे आहे हे कोणत्या कॉम्बिनेशनमध्ये बेटा, दे आर इन सिरीज. ओके, इथे टर्मिनल माहीत पाहिजे. सो दॅट इज आवर बी टर्मिनल आणि हा कुठला आहे बेटा ए टर्मिनल. इथे पण पाहायला गेलो आपण तो यहाँ पे देख लो बेटा, ये यहाँ से हे पण सिरीजमध्ये आहेत, हे तिन्ही पण सिरीजमध्ये आहेत, इकडे पण सिरीजमध्ये दे आर इन सिरीज. मैं यहाँ पे लिखता हूँ बेटा ये सीरीज में है. तो किती येईल बेटा 2R + 1 + 2 2 + 1 + 2 दॅट इज कॉल्ड ॲज द 5 ओहम. आणि या साईडला जर आपण पाहिलं बेटा तो देख लो दॅट इज द सिरीज कॉम्बिनेशन 2 + 1 + 2 दॅट इज कॉल्ड ॲज द 5 ओहम. ओके, दैट इज द 5 ओहम. तो डायग्राम कशी बनणार आहे. सो लुक ॲट हियर बेटा, डायग्राम कैसे बनेगी देख लो. दैट डायग्राम बिकम, ये डायग्राम आपल्याला अशी बनणार है. यहाँ पे निकालता हूँ मैं दैट डायग्राम. चलो मैं इसको ऊपर लेता हूँ. ये डायग्राम कशी बनणार है देख लो बेटा, यहाँ पे देख लो. सो दैट इज कॉल्ड एज द ए एंड दैट इज द बी. ओके, ही लेफ्ट साइड है. सो लेफ्ट साइड को यहाँ पे ले लिया मैंने आणि ही कुठली साइड है बेटा, सो दैट इज हियर राइट साइड, यहाँ पे ले लिया. याची व्हॅल्यू किती आहे बीचवाला 1 ओहम. हा किती आहे बेटा 5 ओहम आणि हा किती आहे 5 ओहम. ये तिन्ही कोणत्या कॉम्बिनेशनमध्ये आहेत पॅरलल. तो मैं यहाँ पे ऐसे लिखता हूँ दैट इज हियर. सो दैट इज द पॅरलल कॉम्बिनेशन. मी इथे घेतो 1/RP. 1/RP इज इक्वल टू 1/5 + 1/1 + 1/5. LCM कितना आएगा बेटा 5. 1 + 5 + 1 किती येईल बेटा 7. सो दॅट इज हियर RP इज इक्वल टू, सो दॅट इज कॉल्ड ॲज द 5/7 ओहम. दॅट इज द आन्सर. हे रिलेशन्स आपल्याला इथे समजले पाहिजेत. मोस्टली आपण जर पाहिलं तर एकदम ईच अँड एवरी स्टेप प्रत्येक पॉईंट मी एकदम सिस्टमॅटिक घेतला आहे. तुम्ही सिस्टमॅटिक त्याची स्टडी करायची आहे, बहुत इंटरेस्टिंग है. ठीक है बेटा, तो मैंने आज ये ले लिया, तो आज के लिए इतना ही काफ़ी है. सो पैकअप.